विद्यार्थी मित्रांनो, न्यायालयी भरतीच्या संदर्भामध्ये सकाळचा जो पहिल्या शिफ्टचा पेपर झाला आहे त्याच्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. त्यांनी जसं डिवायडेशन दिलं होतं ना त्यानुसार तुमचे प्रश्न आले आहेत. म्हणजे मॅथ्स आणि रिजनिंगवरती एकही प्रश्न नाही, परंतु मराठी आणि इंग्रजीवरती मात्र 8-8 प्रश्न आहेत. मराठी आणि इंग्रजी याच्यावरती इकडं 8 येतं, इकडं 8 येतं. संगणकावरती सुद्धा साधारणतः जे प्रश्न विचारलेत तर संगणकावरती साधारणतः 8 ते 10च्या आसपास प्रश्न विचारले आहेत. आणि त्याचबरोबर जी केवरती सुद्धा 8 ते 10 प्रश्न असे विचारले आहेत. तर सांगायचं तात्पर्य काय की प्रश्नपत्रिका कोणी तुम्हाला काही सांगत असलं तर प्रश्नपत्रिका थोडीशी अवघड आहे. म्हणजे पेपर एवढा सिंपल साधा काढलेला आहे त्यांनी. म्हणजे पेपर सेट करताना इतके निवडक आणि इतके विचित्र प्रश्न विचारले त्याच तपास नाही. म्हणजे जनरल गोष्टीवरती भूगोलावरती जर एखादा प्रश्न विचारला तर तो शोधून काढलेला आहे. आता एक तुम्हाला साधारणतः एक प्रश्नांची एक काही स्वरूप सांगतो मी कसं होतं ते, तर लक्ष द्या. खान अब्दुल गफार खान यांच्यावरती एक प्रश्न होता. खान अब्दुल गफार खान, तर हे कोणत्या संघटनेशी त्यांच्या बाबतीत एक संघटनेतला प्रश्न विचारला होता. दुसरा एक मुद्दा होता की फाळणीच्या संदर्भात ते फाळणीच्या समर्थनात होते आणि एक संघटना होती, नाट होत नाही त्याचं ज्यांनी पाठवलं त्यांचं. तर खान अब्दुल गफार खान यांच्यावरती एक प्रश्न आला आहे. म्हणजे तुम्ही एक विचार करा की इतिहासातील एखाद्या व्यक्तीवरती प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, कारण TCSचा एक पॅटर्न असतो. त्यांनी जर एक प्रोसेस फॉलो केली ना तर त्याच पद्धतीचे प्रश्न सेट करतात ते. त्यानंतर दुसरा एक होता राज्यघटना पंचायत राज यांच्यावरती जास्त प्रश्न येतं. राज्यघटना पंचायत राज यांच्यावरती जास्त प्रश्न आहेत पहिली गोष्ट. आता परतीचा पाऊस कोणत्या पिकासाठी फायदेशीर हा एक प्रश्न विचारला होता. परतीचा पाऊस कोणत्या पिकासाठी फायदेशीर हा एक प्रश्न आहे. आणि आता तुम्हाला मी आज काय सांगतोय त्याच्यावरती जरा लक्ष द्या. मराठीचे वाक्यपृथक्करणावरती सर्वात जास्त प्रश्न येतात, सर्वात जास्त प्रश्न. आणि संगणकावरती जे प्रश्न विचारलेत तर संगणकावरती जे प्रश्न विचारलेत त्याच्यावरती वर्डवरती प्रश्न विचारलेत, एक्सेलवरती प्रश्न विचारलेत आणि पॉवर पॉईंटवरती प्रश्न विचारलेत. म्हणजे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट याच्यावरती प्रश्न येतं. मग तुम्ही वर्ड, त्यानंतर एक्सेल आणि पॉवर पॉईंट याच्यावरती प्रश्न विचारलेत ते त्याला वाचून घ्या. त्यानंतर एक आता मराठीचा जो त्यांनी सर्वात जास्त प्रश्न विचारले वाक्यपृथक्करणावरती, तर तोच टॉपिक तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात शिकवतोय. तर लक्ष द्या. हा जो मुद्दा आहे आजच्या लेक्चरचा 2 ते 3 मार्कांना जरी फायदा झाला तरी भरपूर झाला. दुसरी गोष्ट, आणखी एक प्रश्न होता की भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे. तर नाही पूर्वेचा नाही समुद्र विचारला, त्याच्यावरती नाही आलेला प्रश्न. परतीच्या पावसावरती दुसरा एक प्रश्न होता, उंदीर, उंट आणि घूस हे कोणत्या प्रदेशात आढळतात असा प्रश्न होता. उंदीर, उंट आणि घूस. तर तुम्ही एक विचार करा की उंदीर, उंट आणि घूस हे उंट कुठं आढळतो, तर याच्यावरतीच आढळतो ना सामान्यपणे की वाळवंटामध्ये. तर ते ऑप्शन काय होते ते काय आलेलं नाही तिकडे. तर आणखी एक होता, महाजन पदे कोणाच्या काळात होते. महाजन हे पद कोणाच्या काळात होता हा एक प्रश्न विचारला होता. सुत्तपीठकची स्थापना, सुत्तपीठकची स्थापना याच्यावरती एक प्रश्न होता. सुत्तपीठक स्थापना. तर तुम्ही एक विचार करा, त्यांनी प्राचीन इतिहासावरती सुद्धा प्रश्न विचारले. तर आता एक स्वरूप सांगितलं तुम्हाला, पण त्यांनी जो प्रश्न विचारला आहे आणि याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न येतात त्याच्यावरती आता आपण चर्चा करूया थोडक्यात. प्रश्न असा आहे की पोपट पेरू खातो. जर वाक्यपृथक्करणावरती प्रश्न येतात तर मी वाक्यपृथक्करण तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. तर सगळ्यांनी छानपैकी इकडे लक्ष द्या. वाक्यपृथक्करण भानगड काय. तर पोपट हा वाक्याचा कर्ता आहे. जो क्रिया करतो त्याला कर्ता म्हणतात, त्याला उद्देश असं म्हणतात. पेरू हे तुमच्या वाक्याचं कर्म आहे आणि खातो याला क्रियापद असं म्हणतात. क्रियापद म्हणलं तर त्याला विधेय असं म्हणतात. विधेय, क्रियापद विधेय आणि कर्ता उद्देश असतो. आता थोडक्यात माहिती, यांच्याबद्दल माहिती सांगणारे जे शब्द येतात तर त्याच्याबद्दल बोलतो थोडक्यात. आता पोपट पेरू खातो, तर हिरवा
मी जर पोपटाबद्दल माहिती जर सांगितली तर हा झाला तुमचा उद्देश विस्तार. त्याच्यानंतर खातो हे क्रियापद आहे आणि पेरू आहे. पेरूबद्दल जर माहिती जर सांगितली तर पेरूबद्दल माहिती सांगितली तर कच्चा. तर कच्चा पेरू कर्माबद्दल माहिती सांगतात, मग हा झाला कर्मविस्तार. बाळांनो, कर्माला आणखी एक नाव आहे कर्मपूरक. जर तुम्हाला कर्म जर म्हटलं तर कर्म हे वाक्यामध्ये ज्याच्यावरती क्रिया घडते ते असतं, मग त्याला कर्म किंवा कर्मपूरक असं म्हणतं. कारण सकर्मक वाक्यामध्ये कर्माची आवश्यकता असते, ते पूरक असल्याशिवाय तुमच्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून कर्म हे पूरक आहे तुमचं, तर त्याला कर्मपूरक किंवा कर्म दोन्ही पण काही मानतात त्याला. तर याच्यात हे झालं कर्मपूरक. आणि कर्मविस्तार ह्या कर्माची माहिती सांगणारा शब्द, म्हणजेच कर्त्याची माहिती सांगणारा, कर्त्याच्या आधी येणारा शब्द जो असतो तर त्याला उद्देश विस्तार म्हणतात. कर्म आहे, कर्माच्या आधी येणारी माहिती, हा कर्मविस्तार असतो. आणि खातो हे काय सांगा, क्रियापद आहे. खातो हे तुमचं क्रियापद आहे. ओके, ठीक आहे. आता याच्यात क्रियापद आपण ज्याला आपण विधेय म्हणतो त्याच्याबद्दलही माहिती असते. मग ही माहिती कशी आहे, समजा काल सकाळी, हळूहळू. आता एक लक्षात ठेवा की मी तुम्हाला बेसिक 2 गोष्टी सांगितले होते. मग 2 गोष्टी कोणत्या होत्या? म्हणजे 3 गोष्टी सांगितल्या होत्या की कर्ता, कर्म आणि क्रियापद. कर्ता, उद्देश, कर्म याला पूरक सुद्धा म्हणतात, म्हणून त्याला कर्मपूरक पण म्हणतात. आणि क्रियापद म्हणजे विधेय, त्याला आपण क्रियापद आणि विधेय एकच शब्द येतो. पण आता यांच्याबद्दल अनुषंगिक जी माहिती त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारलेत. म्हणजे आजचा जो न्यायालयाचा पेपर याच्यावरती उद्देश विस्तार, विधेय विस्तार याच्यावरती आणि कर्मविस्तार याच्यावरती जास्त प्रश्न आलेले आहेत पहिल्या पेपरला, बरं का. तुम्हाला पण जे मुलं संध्याकाळची किंवा उद्याच्या शिफ्टमध्ये असते त्यांनी याच्यावरती लक्ष द्या जरा. आणि वाक्यपृथक्करण हा टॉपिक नीट का धडाचं वाचून जा. आता प्रश्न असा आहे की ह्या 3 मुख्य गोष्टी बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारे शब्द, कर्त्याची माहिती उद्देश विस्तार, कर्माची माहिती कर्मविस्तार, कच्चा म्हणलं तर कर्मविस्तार आहे त्याला कर्म. आणि याला आणखी कर्मविस्ताराला कर्मपूरकाचा विस्तार सुद्धा म्हणतात. म्हणजे याला आणखी एक नाव आहे कर्मपूरकाचा विस्तार, हे म्हणलं तरी चालतं. आणि काल सकाळी, हळूहळू. आता हे जे येतं क्रियापदाला केव्हा, कोठे आणि कसे असे जर प्रश्न जर विचारले, केव्हा, कोठे, कसे असे जर प्रश्न जर विचारले तर या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे, तो म्हणजेच सगळे येणारे प्रश्नांची उत्तरं येतं ही विधेय विस्तार असतात. मग विधेय विस्तार म्हणजेच काय, तर विधेय विस्तार असतात क्रियाविशेषणे. विधेय विस्तार ही आहे तर सगळी क्रियाविशेषणे. म्हणून हा मुद्दा नीट लक्षात ठेवा. सगळी क्रियाविशेषणे केव्हा, कोठे, कसे याची उत्तरं जे येतं तर हे तुम्हाला काल सकाळी, हळूहळू आणि बागेमध्ये असे 3ही शब्द जरी आले तर हे तुमचे विधेय विस्तारामध्ये जातील. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगितलं. आणि आणखी एक सांगतो तुम्हाला, विधानपूरक किंवा ज्याला आपण विधीपूरक असं म्हणतो, विधानपूरक किंवा विधीपूरक असं म्हणतो, तो एक मुद्दा नीट लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न येतो. राम शूर ऑब्लिक राजा होता, याच्यामध्ये हे 2 शब्द जर तुम्ही जर काढले तर राम होता या वाक्याला काहीच अर्थ नाही. म्हणजे तुम्ही कशा करता वाक्य बोलले याला काही अर्थच नाही पहिली गोष्ट. म्हणून हा जो भाग आहे तर हा सुद्धा पूरकाचाच भाग आहे, म्हणजे याच्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. मग याला विधीपूरक का म्हणतात याचं कारण तुम्हाला सांगतो. विधीपूरक म्हणजेच कर्त्यानंतर येणारं नाम किंवा विशेषण हे कर्त्याची माहिती सांगत असेल तर त्याला विधीपूरक असं म्हणतात. शूर आणि राजा हे तुमचे विधीपूरकाचे येतं. म्हणून परीक्षेमध्ये जर तुम्हाला विधीपूरक जर विचारलं तर तुम्ही स्पष्टपणे या ठिकाणी कर्त्याची माहिती सांगणारं नाम आणि विशेषण ह्या 2 गोष्टी द्यायच्या. कर्त्याची माहिती सांगणारं नाम आणि विशेषण, म्हणून याच्यावरती जास्त भर द्या. हे विधीपूरक आणि याला आणखी नाव आहे विधानपूरक, हे पण नाव आहे त्याला विधानपूरक. कारण विधानाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जोही आवश्यक शब्द असतो त्याला विधानपूरक असं म्हणतात. मग हे विधीपूरक हे विधानपूरक आहे. तर परीक्षेमध्ये जर तुम्हाला याच्यापैकी जर प्रश्न विचारला तर तुम्ही हेच उत्तर द्या. मी याच्यात आणखी डीप राजेशिवायसारखं तुम्हाला घेऊन जात नाही, कारण त्यांनी एक बेसिक प्रश्न विचारलेत, कर्ता कोण,
कर्त्याचा विस्तार कोण आहे, कर्माचा विस्तार कोण आहे आणि क्रियापदाचा विस्तार कोण आहे, ह्या 4 ते 5च गोष्टींवरती त्यांनी जास्त प्रश्न विचारले. तर याच्यामध्ये आणखीन पुढं आधारपूरक वगैरे काही विचारलेलं नाही त्यांनी, तर त्याच्यावरती प्रश्न येणार नाही तुम्हाला, फक्त विस्तारावरती प्रश्न येतं. आणि सर्वात जास्त प्रश्न मराठीमध्ये कर्ता कर्म क्रियापद आणि विस्तारावरती जास्त प्रश्न येतं. मी तुम्हाला समजून सांगितले. कर्माच्या आधी येणारा शब्द कर्म विस्तार आहे आणि कर्माला पूरक म्हणून त्याला कर्मपूरकाचा विस्तार सुद्धा म्हणतात. कर्ता हा उद्देश असतो, कर्ता आहे आणि तोच उद्देश आहे. त्याच्या आधी येणारा शब्द त्याची माहिती जर सांगत असेल तर उद्देश विस्तार म्हणतात. आणि केव्हा कोठे कसे याचे जर प्रश्न जर विचारले क्रियापदाला तर उत्तर येणारे सगळे क्रियापदाची माहिती सांगणारे क्रियाविशेषण असतात, म्हणून त्याला विधेय विस्तार म्हणायचं. आता एक वाक्य त्यांनी विचारलं होतं, ते वाक्य येतोय परीक्षेमध्ये. मराठीचं एक वाक्य विचारलं होतं, लक्ष द्या जरा. आता इकडं हे एक वाक्य विचारलं होतं, तिच्या नवऱ्याने उभ्या वर्षात तिला एकही साडी घेतली नाही. बेसिक गोष्टी 3 ते 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तिच्या नवऱ्याने उभ्या वर्षात तिला एकही साडी घेतली नाही. या वाक्यामध्ये वाक्याचा साडी घेणारा कोण आहे तर तिच्या नवऱ्याने, याच्यातला हा कर्ता आहे, याला आपण उद्देश म्हणूया. आणि उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगणारा हा शब्द आहे तिच्या नवऱ्याने, म्हणजे हा एक्स्ट्रा माहिती सांगणारा शब्द आहे, याला म्हणायचं उद्देश विस्तार. त्यानंतर उभ्या वर्षात तिला एकही साडी घेतली नाही. मग नवऱ्याने काय घेतली नाही, कशावरती क्रिया केली, साडीवरती. हे कर्म आहे. मग कर्म याच्या अगोदर साडी कशी तर एकही नाही, म्हणजे या ठिकाणी इथं साडी एकही घेतली नाही, या ठिकाणी हा कर्म विस्तार झाला, कर्म विस्तार. आता घेतली नाही हे तुमच्या वाक्यातलं काय सांगा, क्रियापद आहे. हे तुमच्या वाक्यातलं क्रियापद आहे आणि क्रियापदाला म्हणतात विधेय. ठीक आहे. आणि आता केव्हा कोठे असे प्रश्न विचारा, केव्हा कोठे आणि कसे असे प्रश्न विचारा. तर उभ्या वर्षात तिला एकही साडी घेतली नाही, तर केव्हा घेतली नाही, उभ्या वर्षात. तर या ठिकाणी उभ्या वर्षात हा जो शब्द आहे तर हे केव्हाचं उत्तर आहे, म्हणून या ठिकाणी हा झाला विधेय विस्तार. ह्या अशी गंमत आहे पूर्णपणे, विधेय विस्तार येतो. तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न ह्या टाईपने विचारलाय. हा मुद्दा मी परीक्षेतलं वाक्य इथे दिले. आणि तिला या शब्दाचा जर विचार जर केला तर हे अप्रत्यक्ष कर्म. आणि अप्रत्यक्ष कर्माला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. अप्रत्यक्ष कर्म म्हणजे विधेयपूरक असतं. वाक्यातील क्रियापदाला एका कर्माची आवश्यकता असते, त्याला कर्मपूरक म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी साडी हे तुमचं प्रत्यक्ष कर्म आहे आणि तिला दिली असती तर या ठिकाणी तिने दान घेतलं असतं, पण या ठिकाणी तरी पण अप्रत्यक्ष त्याच काही घेतली नाही, याचा अर्थ तिला दान द्यायचीच होती, म्हणून हे तुमचं अप्रत्यक्ष कर्म आहे. आणि अप्रत्यक्ष कर्म कधी पण विधेयपूरक असतात. विधेयाला क्रियापदाला पूर्णत्व देण्यासाठी. मग या ठिकाणी प्रत्यक्ष कर्म हे कर्मपूरक असतं, तर अप्रत्यक्ष कर्म हे विधेयपूरक असतं. हा मुद्दा नीट लक्षात ठेवा. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो, PWDच्या परीक्षेमध्ये आता एक वाद झालाय, आकाश पाताळ एक करणे. तर याच्यावरती मोठ्या मोठ्या लेखकांच्या पुस्तकात एक उत्तर दिलं होतं, पण मी जे उत्तर दिलं होतं तेच PWDने ग्राह्य धरले आणि त्यांनी सांगितलं की हे उत्तर आम्ही चेंज करणार नाही, कारण याचा रेफरन्स मी भिडे गुरुजींच्या पुस्तकातून घेतला होता आणि ते पुस्तक आज रेफरन्स बुक म्हणून वापरतात. भिडे गुरुजींचं पुस्तक, जेवढे काही शब्दकोश विश्वकोशातून केलेले प्रश्न आहेत तयार केले तर ते सगळे भिडे गुरुजींच्या पुस्तकावरती आधारित आहेत. आणि हे एवढं झेरॉक्स जर पाहिलं तर एवढे झेरॉक्स आहेत त्यांच्या पुस्तकातले. माझं मराठीचं पुस्तक येतं आहे काही दिवसांनी नवीन, पण त्याच्यासाठी मी एवढं सगळं मटेरियल फॉलो केलं त्याच तपासणी तुम्ही कल्पना करू शकणार नाही. पुस्तक थोडंसं अवघड होईल मला मान्य, पण राजेशिवा कंबाईनसाठी ते करणं आवश्यक होतं, म्हणून मी थोडंसं हेवी केलं पुस्तक, याची नोंद घ्या. आणि हे वाक्य हे करा, मग याला विधेयपूरक म्हणा. म्हणून जर तुमच्या वाक्यामध्ये जर वाक्य असं असलं, आजीने नातीला लाडू दिला, तर या वाक्यातलं विधेयक म्हणजे क्रियापद हे. त्यानंतर आजीने हा कर्ता आहे, त्याला उद्देश असे म्हणतात, उद्देश. त्यानंतर लाडू हे कर्मपूरक आहे, कर्म आहे ते, आणि हे अप्रत्यक्ष कर्म आहे, अप्रत्यक्ष कर्म.
प्रत्यक्ष कर्माला म्हणजे जे दान जातं ते कर्म असतं, त्याला कर्मपूरक सुद्धा म्हणतात, कर्मपूरक. आणि अप्रत्यक्ष कर्माला विधेयपूरक म्हणतात, विधेयपूरक. म्हणजेच जर वाक्यामध्ये देण्याची क्रिया जर असेल तर घेणारा आवश्यक असतो, म्हणून विधेयाला पूर्णत्व म्हणजे क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी ते मदत करतं, म्हणून त्याला विधेयपूरक असं म्हणतात. एवढंच मी सांगतो. आणि तुम्हाला आणखी एक सल्ला देऊन ठेवतो. यूट्यूबवरती कोणी काही पण प्रश्नपत्रिका टाकताय, अंदाजित वगैरे काय काय, सगळ्यांचे अंदाज खोटे ठरवले तर सकाळच्या पेपरने. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा जे शिकवतात इकडं ना त्यांना सुद्धा थोडासा म्हणजे संकोच वाटायला लागला की कोणी बरेचसे लोक आलेच नाही त्याच्यावरती, ज्यांनी काही बॅचेस वगैरे घेतले असतील ते आलेच नाही त्याच्यावरती यूट्यूबवरती. याचं कारण तुम्हाला सांगतो की प्रश्नपत्रिका ही पूर्णपणे डिफरंट होती. ज्यांचा सर्वांगीण अभ्यास अशाच पोरांची प्रश्नपत्रिका होती. ज्यांनी लिमिटेड कोणाचे व्हिडिओ पाहून जर प्रश्नपत्रिका जर सोडवण्याचा प्रयत्न जर केला असेल तर मी तुम्हाला सांगतो वाट लागल्याशिवाय राहणार नाही. कारण MPSCचे मुलं जे राज्यसेवेचा कोणाचं कंबाईनचा अभ्यास करतायत, अशा पोरांचं जर टायपिंग जर झालं असेल तर अशा पोरांसाठी ही प्रश्नपत्रिका अत्यंत सोपी होती. परंतु जे मुलं फक्त न्यायालय भरतीसाठीच ट्राय करत होते अशा मुलांसाठी 100% ही प्रश्नपत्रिका अवघड होती. आणि पेपर एवढा सोपा नाही आहे तुम्ही जेवढं समजता ते. कोणी जर म्हणत असेल की सोपं आहे, अमुक झालं तमुक झालं, तर ते राज्यसेवेचे पोर असतील की ते तुम्हाला सोपं म्हणतील ते. कारण त्यांच्यासाठी सगळंच होतं. पूर्वेला कोणता सागर आहे, पश्चिमेला कोणता आहे, कोणते प्राणी कुठं राहतात, परतीचा पाऊस, अमुक ढमुक सगळं. आणि याच्यावरती सुद्धा प्रश्न आले तर गोल्ड मेडल होते मला असं वाटतं अभिनय बिंद्राच्यावरती एक सुद्धा प्रश्न आला, पहिलं गोल्ड मेडल काहीतरी मिळवलेला. असं काहीतरी एक प्रश्न आहे करंटवरती. तर खेळाडूवरती एक प्रश्न आहे, साहित्यावरती पण तुम्ही करून जा. म्हणजे आत्ताचे लेटेस्ट जे करंटचे प्रश्न आहेत ते नीटनेटके करून जा. पण त्याच्यातही त्यांनी खूप रेअर केसमध्ये वेगळ्या टाईपचे प्रश्न विचारलेत. त्याच्यामुळे प्रश्नपत्रिकेचा अंदाज बांधणं हे सुरुवातीला अशक्य होतं. म्हणून कोणी काही सांगत असेल तुम्हाला, त्यांनी ते ते डोक्यातूनच बाहेर काढून टाका. अमुक न्यायाधीश आणि तमुक न्यायाधीश अमुक नाही. त्यांनी आय थिंक आसाम राज्यात किती लोकसभा सीट येतात हे पण हा पण प्रश्न विचारला आहे, हा विचारला आहे प्रश्न. म्हणून मी तुम्हाला सांगतो एक जनरल फक्त वाचत राहा वाचत राहा वाचत राहा. नशीब तुमचं. ज्यांचा MPSCचा अभ्यास आहे अशा मुलांना पेपर सोपा गेला असणार आहे 100% सांगतो मी. पण ज्यांनी फक्त न्यायालय भरतीसाठीच प्रयत्न केले ना त्यांना थोडासा किचकट गेला असणार आहे पेपर हा. कारण का ज्यांना सर्वांगीण माहिती आहे अशा पोरांना काही अडचणच नाही. पण ज्यांनी पहिल्यांदाच अभ्यास केला त्यांना 100% अडचणीचं. कारण त्यांनी व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स विचारले, तर खूप सारे वेगवेगळे प्रश्न विचारलेत. त्याच्यामुळे मला सुद्धा असं वाटत होतं की जाऊ को नको आज लाईव्ह मुलांसाठी किंवा व्हिडिओ घेऊ को नको. परंतु शेवटी ह्या 2-3 प्रश्नांसाठी याच्यावरती जर मी जे शिकवलं आजचं याच्यावरती जर तुम्हाला चुकून जर एखादा प्रश्न जर आला किंवा 2 जरी आले 3 आले, त्यांनी सर्वात जास्त याच्यावरती वाक्यपृथक्करणाचे प्रश्न आलेत, तर तुम्हाला त्याची गाईडलाईन मिळेल म्हणून मी लाईव्ह आले. तर सगळ्यांनी चांगला पेपर द्या आणि रिस्क घ्या, काही फरक पडत नाही. कारण का शेवटी म्हणजे काय होतं की आपण काय करतो हात राखून सोडण्याचा प्रयत्न जर केला तर मात्र अडचणी येऊ शकतात. कारण जर पेपर अवघड जर असेल तर रिस्क घेतलेली कधी पण चांगली राहील. तर पेपर चांगला द्या, विचार करून हे करा. कारण कमी प्रश्न येतं आणि वेळ जास्त आहे, त्याच्यामुळे पेपर लवकरात लवकर कव्हर होतो आणि तुम्हाला तुमच्याकडे वेळ पण असतो. तेवढं करा. बाकीचा भाग आता तुमच्यावरती अवलंबून आहे. आणि आम्ही काय शिकवलं असेल जर त्यातून आलं असेल तर आमचं समजा नशीब समजूया. ठीक आहे, धन्यवाद.